करून सोसायटीची कमिटी मेंबर आहे, तो पण कमिटी मेंबर आहे, पण कमिटीमध्ये तो नेहमी भांडतच असतो आणि पूर्ण सोसायटी त्याचं भांडण आहे. त्याची बायको तर दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या एका बाईच्या प्रायव्हेट पार्टवर तिने लाथ मारली आहे. ती बाई आता जिवंत नाहीये, तिला घरात घुसून खूप मारलं तिने. आणि आता आमच्या बिल्डिंगमध्ये नखरे, गाडीत लाल दिवा लावतो आणि फिरतो आणि सांगतो मी मोठा अधिकारी आहे, मला कुणी काही करणार नाही, माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे आणि मी कुणाचाही खून करून ताबडतोब बाहेर येऊ शकतो, इतकी माझी पहुंच आहे. असं आमची सोसायटी अजमेरा हाईट्स, योगीधाम. काल प्रकार झाला, आधी भांडणं झाली, धूपवरनं काहीतरी भांडणं झाली शेजाऱ्यांची, पण त्या बाजूचे देशमुख आले आणि त्यांनी ती भांडणं सोडवली. भांडणं म्हणजे अतिशय शिव्या त्या बाईने घाण दिल्या आणि ते झाल्यानंतर भांडणं मिटली आणि थोड्या वेळाने त्याने 9:30ला गुंड बोलावले. ते 15 ते 20 मुलं होती. त्यांनी रॉड आणले होते आणि यांना देशमुखला बेल वाजवून बाहेर बोलावलं. तो बेचारा एकटा मुलगा पहिला बाहेर आला, त्याला डोक्यात रॉड टाकला. त्याला आता 12 ते 15 टाके पडले. तो सायन हॉस्पिटलला आहे. रुक्मिणीबाईला गेला, तिथून त्यांना कलव्याला पाठवलं. कलव्यावरून ते सायन हॉस्पिटलला गेले, कारण सिरियस इंजुरी आहे. तसंच गुन्हा दाखल करायला काल आलो होतो, पण आमचा गुन्हा न घेता आम्हाला सर्वांना ओरडून परत पाठवलं. पण त्याला मात्र 2 तास बसून शुक्लाला VIP ट्रीटमेंट मिळाली त्याला. तर त्याला त्या देशमुखला एकट्यालाच मारलं नाहीये, हे 5-6 मुलांना मारलंय आमच्या माळ्यावरच्या. एकाला तर चालता पण येत नाहीये याला. आणि त्या एक मॅडमचा याच्या आईचा गळा दाबला आणि ते गळा दाबून रॉड मारला इथे. पोलीस काय बोलले तुम्हाला? पोलीस रात्री आम्हाला म्हटले की देशमुखला तुम्ही सर्व जा आणि देशमुख येईल. तो हॉस्पिटलमधनं लेट आल्यानंतर त्याचं घेतलं, ते लिहिले, सर्व काय काय झालं ते लिहिलं. पण नंतर त्याला तो कागद न देता दुसरा कागद दिला आणि त्या दुसऱ्या कागदावर फक्त इतकं लिहिलंय की आम्हाला मारहाण झाली, बस याच्यावर सही करा. पण त्याने काय केली नाही, तो कागद घेतला नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? मारहाण करणारे बाहेरचे मुलं, गुंड मुलं बोलवली होती आणि याने पण सायकल फेकली, रिव्हॉल्वर, अखिलेश शुक्ला म्हणून, आणि त्याने मारळवरनं मुलं बोलवली होती. आणि पिस्तूलचं माझ्याकडे लायसन आहे, असं करून पिस्तूल पण काढत होता, ते याच्यात दिसतंय.